दुष्काळी माणदेशात वर्षानुवर्ष कुसळं बाजरी आणि जोंधळ पिकण्याचाच इतिहास आहे। पाण्याअभावी आणि साधनांअभावी इथला शेतकरी फिरता मेंढपाळ आणि जिरायती शेती करतोय। पण गेल्या 2 ते 3 दशकांपासून इथं डाळिंबाचे मळे बहरू लागलेत। तेव्हापासून माणदेशातलं अर्थकारण थोडं बदलू लागलं। प्रगतशील शेती करणाऱ्या जिद्दी आणि चिकाट तरुणांची माणदेशात कुठंच कमतरता नाहीये। अशाच एका जिद्दी आणि मेहनती तरुणानं या दुष्काळी माणदेशात कॅलिफोर्निया आणि विदर्भात बहरणाऱ्या संत्र्यांचा मळा उभा केलाय। तुम्हाला ऐकूनही कदाचित विश्वास बसणार नाही, पण हे 100% खरं आहे। सातारा जिल्ह्यातल्या माण तालुक्यातल्या बिदाल जवळच्या बोराटवाडी गावच्या चंद्रहार गोरे या MA पर्यंत शिक्षण घेऊन शेतीत नशीब आजमावणाऱ्या माणदेशी गड्यानं हे धाडस यशस्वी करून दाखवलंय। सातारा जिल्ह्यामध्ये माणदेशी संत्रा या भागाकडे आपण वळायचा उद्देश असा होता की मी या अगोदर डाळिंब शेतीकडे वळालो होतो। माझ्याकडे स्वतःची 1000 झाडं होती, पण ज्यावेळी मी रासायनिक शेती करत होतो त्यावेळी माझे पदरचे पैसे जायचे, त्याला लेबर जास्त लागायचं, त्याला रासायनिक खतांचा आणि रासायनिक फवारण्यांचा खर्च व्हायचा की जेवढे पैसे मला मिळायचे तेवढे सगळे दुकानदारच घेऊन जायचे, माझ्या खिशात काहीच राहत नव्हतं। त्यावेळी मला शेतीवर माझ्या कर्ज काढायची वेळ आली। माझ्या लक्षात आलं की आपलं काहीतरी गणित चुकतंय। माणदेशातल्या उत्तरेकडे आंधळीचा तलाव आहे। या तलावाच्या काठावरच गोरेंची शेती आहे, पण इथं दुष्काळ 5वीला पुजलेला असताना सतत पाणी लागणाऱ्या संत्र्याच्या पिकाची लागवड करण्याचं धाडस त्यांनी केलं। यासाठी त्यांनी विदर्भातल्या संत्र्यांच्या मळ्यांची पाहणी आणि अभ्यास केला। त्यानंतर माणदेशात संत्रा फुलवण्याचा निर्धार पक्का केला। ज्यावेळी सुरुवातीला मी म्हटलं की लोकांना मी संत्रा लागवड करतो तेव्हा लोक मला हसली की असे मान तालुक्यात कुठं संत्रा येते का, ती विदर्भातलं पीक आहे, ते नागपूरचं पीक आहे। पण मी म्हटलं ठीक आहे, चला प्रयोग करून बघूया, काय अडचण येतील त्याला सामोरे जाऊया। आणि त्या भागातल्या बऱ्याचशा संत्रा बघितल्या, मी त्यांचा अभ्यास केला आणि मग तशी संत्रा आपल्या मान तालुक्यात आणता येईल का हा अभ्यास करून मी या संत्रा पिकाकडे वळलो। चंद्रहार गोरेंनी संत्रा शेती करण्यापूर्वी सेंद्रिय, नैसर्गिक, झिरो बजेट या सर्व तंत्रांचा अभ्यास केला। पण या सर्व तंत्रांमधील कमतरतेचा अभ्यास केल्यानंतर त्यांनी स्वतंत्र एक सेंद्रिय तंत्र विकसित केलं। याला त्यांनी संत्रा लागवडीचा चंद्रहार गोरे माणदेशी पॅटर्न असं नाव दिलंय। यासाठी त्यांनी विशेष जीवाणूंची निर्मिती केली आहे। यासाठी ते सेंद्रिय निविष्ठांमध्ये कोंबडी खतांचा वापर करतात। ज्यावेळी मला शेती करायची होती त्यावेळी माझ्याकडे भांडवल शिल्लक नव्हतं, त्यामुळे मी दुकानात जाऊ शकत नव्हतो आणि दुकानदार मला उधार द्यायचं दुकानदारांनी बंद केलं होतं, त्यामुळे मी रासायनिक खतांचा वापर करू शकत नव्हतो। आणि मग मी माझा मोर्चा आहे तो ऑर्गॅनिक पद्धतीकडे वळवला आणि जसं जसं मी ऑर्गॅनिक पद्धतीचा वापर करायला लागलो तसं माझा उत्पादन खर्च कमी झाला आणि माझ्या नफ्यामध्ये वाढ झाली। तेव्हा माझ्या लक्षात आलं की आपण करत होतो अगोदरची शेती ती चुकीच्या पद्धतीची होती आणि आता आपण ऑर्गॅनिक केल्यानंतर आपला उत्पादन खर्च कमी झाला आणि नफ्यामध्ये वाढ झाली आणि पिकांमध्ये मला फार मोठी प्रचंड वाढ दिसून आली। आणि म्हणून आपण काय जीवाणू चे तंत्रज्ञान तयार करून आपल्या बागेंमध्ये त्याचा वापर केला। ऑर्गॅनिक शेती केल्यानंतर झाडामध्ये खूप मोठी ताकद येते, झाड सक्षम होतं आणि झाडाला जी गरज आहे ती त्याला जमिनीतनं नॅचरली पुरवली जाते आणि आपण चुकीच्या पद्धतीनं रासायनिक खतांचा वापर करत होतो। चंद्रहार गोरेंनी 14 सप्टेंबर 2017 रोजी रंगापूर वाणाच्या संत्र्याची अर्धा एकरात लागवड केली। त्यामध्ये त्यांनी कांद्याचं आंतरपीक सलग 3 हंगामात घेतलं। यातून त्यांचा संत्र्याचा पिकाचा खर्च वसूल झालाय। तर यासाठी कोणत्याही रासायनिक खतांचा किंवा कीडनाशकांचा वापर केला नाही। पर्यायानं त्यांची शेती 100% विषमुक्त झाली आहे। मी सुरुवातीला ट्रायल बेसिस म्हणून 1-250 झाडं मी सुरुवातीला लागवड केली। लागण केल्यानंतर त्याच्यात आंतरपिकं आपण कांद्याचं लागण घेतलं, अशी सलग 3 कांद्याची पिकं आपण घेतली। मला जो लागणीसाठी आलेला जो खर्च होता तो सगळा मला टोटली त्या कांद्याच्या पिकातनं निघून गेला। यंदा संत्रा लागवडीच्या 3ऱ्याच वर्षी त्यांची संत्र्याची बाग फळांनी लदलदून गेली आहे। ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात सुरू झालेल्या बागेपासून त्यांना ऑक्टोबरच्या 15 तारखेपर्यंत फळांचं 2.5 महिने उत्पादन भेटलं। इथल्या प्रत्येक झाडावर किमान 250 ते 300 फळं लगडली आहेत। आता या झाडावर आपण बघतोय की पहिला माल ह्याच्यातला तुटून गेलेला आहे की जो तयार माल आहे तो आपण येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला तयार झालेला माल विकतोय। तर हा तयार झालेला माल, ह्याच्या पाठीमागे हा 2रा टप्पा आहे आणि त्याच्या पाठीमागे 3रा टप्पा जर आपण बघितलं तर हा शेंड्यावर लागलेला जो हा माल आहे जो तयार झालेला आहे तो हा 4था टप्पा आहे। त्याच्या पाठीमागे अजून नवीन कळी पण निघते
आणि हे सलग चालू राहत असल्यामुळं शेतकऱ्याला जसं कोंबडीच्या अंड्याचे पैसे मिळतात तसं संत्रीतनं सुद्धा आपल्याला सलग रोजचे डेली पैसे मिळू शकतील असं एकमेव पीक मला आवडलं, म्हणून मान तालुक्यामध्ये ह्या संत्री पिकाची मी निवड केली. माणसाचं आरोग्य, पर्यावरणात होणारे बदल आणि शेतीचं बदललेलं आर्थिक गणित लक्षात घेता गोरेंनी कमीत कमी खर्चाचं सेंद्रिय शेतीचं नवं स्वतंत्र तंत्र विकसित केलंय. यामध्ये रासायनिक निविष्ठांचा वापर नसल्यानं त्यांचं येणारं सर्व उत्पादन विषमुक्त आहे. त्याचा दर्जा आणि चव अतिशय चांगली असल्यानं ग्राहक संत्र्याला पसंती देऊ लागलेत. ह्याची क्वालिटी, चव, मान तालुक्यातल्या फळांना असणारी गोडी ही येणाऱ्या ग्राहकांना खूप चांगली आवडली आणि त्या आवडल्यामुळं लोक स्वतःहून रिपीट पुन्हा पुन्हा येऊन तो माल आपल्याकडून घेऊन जात आहेत आणि याची मागणी वाढत असल्यामुळं मला असा भविष्यात विचार वाटतो की मान तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी याच्याकडे वळावं. त्यात कुठलंही रासायनिक खत वापरलेलं नाही. ते स्वतःची पूर्ण टेक्नॉलॉजी स्वतःची आहे. जैविक खतं तिने स्वतः तयार केलेली आहेत, स्वतःची टेक्नॉलॉजी आहे आणि स्वतःचे जीवाणू डेव्हलप केलेले आहेत. अशी मी पहिलाच म्हणजे हा प्रगतशील शेतकरी हा पहिल्यांदाच बघतोय की त्यांनी स्वतःच्या पद्धतीनं स्वतःचं डेव्हलप केले आणि यातनं फार मोठं त्यांनी यश मिळवलं. मान भागामध्ये श्रीयुत आदरणीय चंद्रकांत गोरे साहेबांनी अत्यंत उत्कृष्ट दर्जाची बाग आणलेली आणि या बागेवरचं कुठलंही फळ तुम्ही चाखून बघितलं तर आज मार्केटमध्ये जी फळं आहेत आणि इथली फळं आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला खूप जमीन आसमानाची तफावत जाणवेल चवीला सुद्धा. चंद्रहार गोरेंकडील संत्रा शेतीची पाहणी करण्यासाठी पंचक्रोशीसह जिल्ह्यातले आणि शेजारच्या जिल्ह्यातले शेतकरी सुद्धा येऊ लागलेत. माणदेशात बहरलेल्या या संत्र्याचा मळा पाहून शेतकरी थक्क होत आहेत. अनेकांनी डाळिंबाच्या तुलनेत जेमतेम 15 ते 20% खर्च येणाऱ्या या पिकाची लागवड करण्यासाठी चंद्रहार गोरेंकडून मार्गदर्शनही घ्यायला सुरुवात केली आहे. शेतकऱ्यांनी त्यांच्या या तंत्राला, संत्रा लागवडीला चंद्रहार गोरे माणदेशी पॅटर्न असं नाव दिलंय. रासायनिक खर्च कमी करून त्यांचे ऑर्गॅनिक, त्यांची आपल्या घरच्या घरी औषध बनवायची टेक्नॉलॉजी त्यांनी दिली, आम्हाला दिली किंवा त्यांनी स्वतः डेव्हलप केलेले जीवाणू असतील, जीवाणू दिले. त्यामुळं आज आमची झाडं पुन्हा पहिल्यापेक्षा डबल उत्पन्न देतात. खर्च अर्धा आला आणि उत्पन्न डबल निघालं. त्याचा फायदा आम्हाला डबल झाला आहे. आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली चालू वर्षी मी माझ्या शेतात 1.5 एकर संत्रीची लागण आता 1 महिन्यापूर्वी केलेली आहे. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली संपूर्ण ती मार्गदर्शन त्यांचं चालू आहे. गोरे सरांचं त्यांचं संत्र्यांची रोपं तयार करण्याचं सुरू आहे. त्यांची रोपं तयार होतील त्यावेळेला 1 एकर संत्र्याची बाग करण्याचं माझं मानस आहे. आणि यांचं तंत्रज्ञान किंवा यांचं मार्गदर्शन किंवा जे कोणी या संत्री बागायत तिकडं वळतील त्यांचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि माणखटाव भागात दुष्काळी भाग असला तरी ही एक जीवनदायिनी शेतकऱ्यांच्यासाठी ठरेल असं मला वाटतं. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी हा प्रयोग सक्सेस केला आहे आणि त्यांचे जे सहकारी आहेत मान तालुक्यातील त्यांनी सुद्धा वेळोवेळी या ठिकाणी व्हिजिट देऊन आणि आपापल्या शेतामध्ये संत्रा लागवड यशस्वी करण्याचा पूर्णपणे निर्धार केलेला आहे. सध्या जगभरात कोरोना महामारीचा काळ आहे. कोरोनावर मात करण्यासाठी तसंच रोगप्रतिकार शक्ती टिकवण्यासाठी सी व्हिटॅमिन युक्त संत्र्याच्या विषमुक्त फळांना मोठी मागणी आहे. पंचक्रोशीतले तसंच जिल्ह्यातले डॉक्टर, शिक्षक, सरकारी अधिकारी यांच्यासह व्यापारी आणि गावातले शेतकरी सुद्धा संत्र्यांची खरेदी करतायत. सध्या गोरेंकडील विषमुक्त संत्र्यांची किमान 100 रुपये किलोच्या दरानं शेतातूनच विक्री सुरू आहे. संत्र्यामध्ये जे असणारे विटॅमिन सी जे कोरोनाच्या आजारामध्ये आपण गोळ्याच्या स्वरूपात वापरलं जाते किंवा टॅबलेट फॉर्ममध्ये रोज वापरलं जाते, तेच जर आपण या नैसर्गिक नॅचरल व्हिटॅमिन सी जर आपल्याला मिळत असेल आणि ते ही निसर्गानं दिलेली देणगी आहे, ही जर योग्य प्रकारे आपल्या शरीरात गेलं तर आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती उत्तम प्रकारे वाढून कोणताही साईड इफेक्ट न होता केमिकलच्या रूपानं गोळ्या न घेता आपल्याला या संत्र्याचा भरपूर उपयोग कोरोना काळात होणार आहे. आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढल्यामुळे आपल्याला पेशंट बरे होण्यासाठी सुद्धा त्याचा भरपूर उपयोग होईल. चालू हंगामात गोरेंना संत्र्यापासून किमान 2.5 ते 3 लाख रुपयांचं निव्वळ उत्पन्न हाती राहणार आहे. शिवाय आंतरपीक असलेल्या बारमाही 10 ते 15 भाज्यांपासूनही प्लॉटचा खर्च वगळून किमान 30 ते 50 हजार रुपयांपर्यंतची कमाई होतीये. आता संत्र्याच्या शेतीचं पुढच्या 1 वर्षाचं नियोजन असं असेल. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये बाग ताणावर असेल. जानेवारी महिन्यात फुलधारणा ते फळधारणा होईल.
2021च्या ऑगस्ट महिन्यात संत्रा तोडणीसाठी तयार असेल। दक्षिणेतल्या बाजारपेठांमध्ये संत्र्याला खूप मागणी आहे। शेतात खते वगैरे घालताना सगळी मुलं आम्ही एकत्र येऊन खतं घालणे, औषधाची फवारणी वगैरे आम्ही सगळे एकत्र असताना करतो। पहिली शेती म्हणजे त्यात एवढं उत्पन्न निघत नव्हतं आणि आता हे बागा वगैरे लावल्यामुळे आम्हाला जास्त उत्पन्न मिळू लागलं। चंद्रहार गोरेंचं संपूर्ण कुटुंब हे शेतीवर अवलंबून आहे। सेंद्रिय पद्धतीनं उत्पादित केलेल्या विषमुक्त सेंद्रिय संत्र्यांच्या शेतीचं क्षेत्र माणदेशात आणि शेजारच्या जिल्ह्यांमधील दुष्काळी पट्ट्यातल्या शेतकऱ्यांपर्यंत वाढवण्याचा त्यांचा मानस आहे। दुष्काळी माणदेशाच्या बऱ्याच भागात सध्या पाण्याची सोय झाली आहे। इथला शेतकरी डाळिंबाच्या शेतीत तेलकट डाग आणि हवामानातल्या बदलाच्या संकटानं अडचणीत सापडलाय। या माणदेशातल्या तसंच सातारा, सोलापूर, पुणे, सांगली सारख्या शेजारच्या जिल्ह्यांमधील कमी पावसाच्या पट्ट्यात शेतकऱ्यांनी संत्रा लागवडीकडे वळावं असं आवाहन देखील चंद्रहार गोरेंनी केलंय। आणि माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला मी मनसोक्त किंवा मुक्त हाताने मी त्यांना या पिकाबद्दल मार्गदर्शन करतो। आजच्या बाजारभावाप्रमाणे माझ्याकडून जाणारा जो माल जातोय तो 100 रुपये किलोप्रमाणे माझ्याकडून ग्राहक घरून येऊन नेत आहेत आणि 1 कॅरेटची किंमत माझ्या 2000 रुपये आहे आणि मग एका झाडापासून मला 5 ते 6000 रुपये उत्पन्न मिळते। जर 200 झाडातनं मला 6 लाख रुपये मिळाले आणि माझा ह्याचा टोटली खर्च जर 10,000 रुपये असेल अख्ख्या बागेचा, तर हे शेतकऱ्यांनी माझं तंत्रज्ञान किंवा या पद्धतीची बाग लावायला कुठल्याही प्रकारची हरकत नाही असं मला वाटायला लागलं। चंद्रहार गोरेंनी उभी केलेली ही संत्र्याची शेती आज माणदेशातल्या माणसाला विदर्भातल्या संत्रा मळ्यांची आठवण करून देतीये। संत्र्यांचे मळे ही विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या श्रीमंतीची शान आता दुष्काळी माणखटाव, फलटण, माळशिरस, मंगळवेढा, जत, आटपाडी आणि सांगोला सारख्या अवर्षणग्रस्त भागात उभी करण्याचं चंद्रहार गोरेंनी मोठं स्वप्न पाहिलंय। हवामान बदलाच्या काळात पर्यावरण संतुलनासाठी या अवर्षणग्रस्त भागात वृक्षवेली वाढणं गरजेचं आहे। या भागातल्या उघड्या बोडक्या माळरानांमध्ये भविष्यात संत्र्याचे मळे बहरण्यासाठी सुवर्ण संधी असल्याचं गोरेंनी आपल्या मळ्याच्या माध्यमातून दाखवून दिलंय। गोरेंचं हे यश पाहून सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यात डाळिंबाच्या शेतीत यानं त्या कारणानं संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना संत्र्याच्या मधुर पर्यायाचा लाभ नक्कीच होईल हीच अपेक्षा। ब्युरो रिपोर्ट, ॲग्री हिरोज।